मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड विजेते अर्थात धर्मेंद्र पवार आणि मसुकडेवाडी टीम जळव संघ तुम्हाला देखील विनंती करेल आपले सर्व खेळाडू घेऊन व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे याची देखील नोंद घ्यायची आणि मसुकडेवाडी संघ आपल्या देखील सन्मान चिन्हाचा स्वीकार करायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. लेट्स स्टार्ट लेट्स प्ले. स्ट्रायकिंग एंड वरती चेतन पानाळकर ब्रँड ऑफ सह्याद्री क्रिकेट आणि नॉन स्ट्रायकिंगला आशिष पवार बॉलिंग मार्क वरती विशाल पवार. करूया मॅचला सुरुवात. टाकूया पहिला चेंडू. 4 ओव्हरची मॅच राहील याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू सन्मान दिला जातोय विशालचा. पहिला बॉल आपण पाहतोय हलक्या हाताने फक्त सन्मान देताना देखील पाहायला मिळाला चेतन पनाळकर आपणास. अपील मात्र उचलून धरले परंतु आपण पाहतोय अपील फेटाळून लावतायत विकेट किपरच्या स्वरूपामध्ये सुनील पवार. मुंबई पोलीस दलामध्ये दाखल असलेले आमचे मोठे बंधू सुनील पवार आपण पाहतोय विकेट किपरच्या स्वरूपामध्ये वारंवार भारत संघासाठी एक दर्जेदार खेळ करत आलेत. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतायत नाही पोहोचले जात. जर ही कॅच पकडली असती तर मॅच मध्ये आपण पाहतोय अगदी एका बढत निर्माण करून ठेवली असती टीम भारत सगळे संघाच्या माध्यमातून. या चेंडूवरती पहिल्या धावा आपणास पाहायला मिळतात. पहिल्या 2 धावा आपणास पाहायला मिळतात म्हणजे आता 3 बॉल कंप्लीट आणि या तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय या मॅचच्या पहिल्या धावा आपणास पाहायला मिळाल्यात. विचिटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे नॉन स्ट्रायकिंग नाहीये यावेळी मात्र नॉन स्ट्रायकिंग वरती फेकी असते तर जरूर मात्र आपण पाहतोय चेतनची विकेट देखील मिळू शकली असते परंतु नाही जमला. यावरती देखील एक सिंगल रन येते आणि सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 4 बॉल कंप्लीट होत आहेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपणास पाहायला मिळतात धावा 3. वाईड बॉल. एक एक्स्ट्राची रन. संघाची धावसंख्या वाईड निशी आता 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बेनेटरी पॉवर षटक आहे. अगदी 2 संधी निर्माण देखील झाल्या होत्या चेतन पनाळकर याला बाद करण्यासाठी परंतु त्या संधी देखील आपण पाहतोय सोनं करू शकले नाहीये ते सर्व क्षेत्ररक्षक वर्ग आपण पाहतोय. विशाल पवार. राईज होणारा चेंडू अगदी सरळ दिशेला घेऊन काढला जातो. नॉन स्ट्रायकिंग आशिष पवार जीव मुठीमध्ये घेऊन धावत होता. यावेळी फेकी देखील केले परंतु बॅटर देखील आपण पाहतोय बॅट ट्रॅक करत असताना सूर लगावत असताना डायव्ह लगावत असताना बॅटर सेफ पोहोचला जातोय म्हणजे एक सिंगल रन येते जी मात्र 5व्या बॉल वरती येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 5 वरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल आहे. या ओव्हरमध्ये फक्त आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत. डॉट बॉल येतोय. ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त आपण पाहतोय विशाल पवारने 5 धावा खर्च केलेत आणि या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 वरती पोहोचत असताना कोणती विकेट न गमावता आपण पाहतोय धावा जमवल्याचं. तर जाऊया शिवाजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही मसुडेवाडी संघाचा महत्वाचा
शिवाजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही महत्वाचा मान सन्मान करतोय मसुगडेवाडी संघाचा, याची देखील नोंद घ्यायची आहे. शिवाजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही मसुगडेवाडी संघाचा महत्वाचा मान सन्मान करतोय. अगदी तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये आपला संघ नोंदवलात. एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील आम्हाला पाहायला मिळाला. त्याच कारणास्तव तुमचा देखील आम्ही इथं महत्वाचा मान सन्मान करतो. तुम्हाला देखील येणाऱ्या स्पर्धेसाठी येणाऱ्या हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या वतीने. जास्त वेळ घेऊ नका, मॅचला देखील सुरुवात करायची आहे. शंकर या संघाचा टीम कॅप्टन आहे. ओव्हर दी विकेट येतोय. समोर मात्र आशिष पवार नॉस्टकेटला चेतन असेल. शंकरचा पहिला बॉल फटका खेळलाय आशिषच्या बॅट मधून. गरकन फिरत असताना डीप वरती क्षेत्ररक्षक आहे आणि 6 धाव्यांसाठी हा येतोय मॅक्सिमम बॅटर आशिष पवारच्या बॅट मधून. अजून एकदा लॉंग बॉलच्या दिशेने फटका खेळून काढला जातोय. अमर असेल थोडस आपण पाहतोय चेंडू कोण बदलत होता, परंतु अमल देखील चतुर आहे, चालाक आहे. त्यानं देखील कोण बदलला आणि चेंडू फील्ड देखील केला जातो. या चेंडूवरती 2 धावा येतात आणि या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना संघाची धावसंख्या यावेळेला 12 वरती जाऊन पोहोचले. माफी साहेब, एका धावेनेची संघाची धावसंख्या आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगला चेंडू हाताळला जातोय. सटीक चेंडू हाताळला जातोय. चेतन पन्हाळकरला याही चेंडूवरती आपण पाहतोय उभं करून ठेवलं जाते शंकरच्या माध्यमातून. आता प्रत्येक गोलंदाज देखील आपण पाहतोय चतुर झालाय. तो देखील प्रत्येक फलंदाजाच्या मनामधलं तंत्र जाणत असतो, चेंडू हाताळत असतो. अगदी आपण पाहतोय चेतन पन्हाळकर वरती देखील तेच आपणास पाहायला मिळालं. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. स्विच उलटा फटका आपणास पाहायला मिळाला. उलटा फुलटा, परंतु त्याच्यावरती धाव फक्त एकच येणार आहे. आणि एका धावेने मात्र आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट होते आणि संघाची धावसंख्या स्ट्राईक रोटेट होत असताना धावफलकावरती 13 धावा पाहायला मिळाल्यात. या ओव्हरमधील 4 बॉल कंप्लीट होतात आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा या देखील पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. फेकी थोडीशी आपण पाहतोय अचूकतेवरती पाहायला मिळते, चुकीच्या दिशेने पाहायला मिळते आणि याच कारणास्तव या 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचले 16 धावा. ओहो, काय फटका अफलातून आलाय, खूप लांब आलाय. आशिष पवारचा हा वार मात्र आपण पाहतोय 6 धावा देऊन जातोय आणि या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या आकडा गाठते.
2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 22. आता ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय गोलंदाज नितीन येतोय. डाव्या हाताचा गोलंदाज बॅटची इनसाइड एज अंदरुणी किनारा खालच्या बाजूला चेंडू मात्र आपण पाहतोय स्पर्श करून विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल येतोय हा देखील करण जोशी विरुद्ध भारत सकाळी संघ आपण पाहतोय. जो जिंकेल तो मात्र आपण पाहतोय पडतरवाडी संघासोबत खेळ करेल याची देखील नोंद घ्यायची आहे. चेंडू फटका फसला गेलाय. सुनील पवार आहेत चेंडूवरती नजर जमवत होते आणि विकेटचं पतन देखील होतं. म्हणजे या मॅच मध्ये जास्त काही करू शकले नाहीये चेतन पनाळकर. कमी धावांवरती सोसतात अगदी मात्र आपण पाहतोय माघारी देखील फिरताना पाहायला मिळत आहेत. लागतोय पहिला झटका टीम करण जोशी संघाला अर्थात चेतन पनाळकर यांच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर प्रथमतः आपण पाहतोय ज्यांनी या सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये एंट्री केली तदनंतर मात्र आपण पाहतोय असोसिएशनच्या कोर कमिटीच्या माध्यमातून त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला स्पर्धा आयोजित करायची नाही. एक दमदार स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आयोजित केली अर्थातच आपण पाहतोय श्री निनाई देवी क्रिकेट स्पोर्ट्स कोनोली अर्थातच श्री निनाई देवी चषक 2025 एक दमदार स्पर्धा आपण पाहतोय. वैयक्तिक पारितोषिक असतील सांघिक पारितोषिक असतील ती मात्र आपण पाहतोय दर्जेदार आहेत. जे चांगले खेळ करतील जरूर पटकावतील परंतु त्या व्यतिरिक्त देखील आपण पाहतोय खेळाडूंसाठी लिंबू सरबत या रखरखत्या उन्हामध्ये आपण पाहतोय एनर्जी ड्रिंक देखील सुविधा केली जाते. अर्थातच बाळासाहेबजी मातने साहेब यांच्या माध्यमातून जरूर एक दर्जेदार नियोजन आपणास पाहायला मिळते. त्या नियोजनाची अंमलबजावणी देखील आपणास या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. विकास पनाळकर एक लेफ्टी केलाय तर दुसरा लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळी देखील डॉट बॉल येतोय. नितीनचा अजून एक चेंडू निर्धाव. पहिले 3 चेंडू हाताळले. पहिल्या 3 चेंडूवरती एक विकेट मिळवत असताना कोणतीही धाव खर्च केली नाहीये असा गोलंदाज नितीन आहे. येणारे 3 बॉल संघाची धावसंख्या आतापर्यंत स्टेबल आहे. धाव फलकावरती धावा 22. आता फटका खेळलाय त्याच्या रडार मध्ये आला तर जरूर सीमारेषे पार होणार आहे. डाव्या हाताचा डावखोरा फलंदाज आहे मित्रांनो. त्याच्याजवळ ताकद प्रचंड आहे आणि त्याच ताकदीचा वापर मात्र चेंडूवरती केला जातोय. मध्ये आला होता आणि त्याला जरूर सीमारेषे बाहेर देखील पाठवलं जात आहे. संघाची धावसंख्या आता धाव फलकावरती या 6 धावेनिशी 28 धावा पाहायला मिळत आहेत. 28 रन ऑन अ स्कोर बोर्ड. टीम करण जोशी 4 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत धावा अर्थातच 28. डॉट बॉल अजून एक चेंडू निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. एक मोठा फटका खर्च केलाय परंतु त्या व्यतिरिक्त पाहायला गेलं तर चांगले चेंडू हाताळले जात आहेत. वाईड +1 टोटल 2 धावा येणार आहेत आणि या 2 धावीने संघाची धावसंख्या आता मात्र धाव फलकावरती 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 चेंडू पूर्ण आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतात धावा 30. शेवटचा बॉल आहे नितीनचा. स्ट्रायकिंग एंड वरती आशिष पवार असेल. प्ले अँड मिस डॉट बॉल येतोय आणि यावेळी चेंडू निर्धाव येत असताना संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे. 3 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती धावा 30 पाहायला मिळत आहेत.
संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा पाहायला मिळत आहेत. 2 बॉल पूर्ण झालेत. नवीन फलंदाज विक्रांत मैदानाच्या आतमध्ये. विक्रांत आणि नॉस्टॅकेनला पाहायला गेलं तर आशिष आहेत. वरती आपण पाहतोय ट्रॅव्हल करतोय. एक रन कंप्लीट केली जाते. आशिष पवारला स्ट्राईक हवे. नॉन स्ट्राईक एंड. यावेळी मात्र विकेटचं पतन. विक्रांत होणार आहे बाद. या चेंडूवरती आले 2 धावा आणि विकेट देखील आले. या 2 धावेने धावफलक 36 वरती जाऊन पोहोचलाय. या 2 धावेने विकेट देखील येथे आपणास पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक येतोय. संघाची धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचले. 4 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला फर्स्ट राऊंडच्या पाहायला मिळत आहेत. ओहो, काय फटका खेळलाय. फ्लिक शॉट आपणास पाहायला मिळतोय. लाजवाब स्ट्रोक आपणास पाहायला मिळतोय. अर्थातच आशिष पवार यांच्या बॅटमधून मॅक्झिमम या 6 धावेने संघाची धावसंख्या 42 आकड्यावरती जाऊन पोहोचले. लेखा उंचावतच चाललाय कारण की आशिष पवार शेवटच्या चेंडूपर्यंत फलंदाजी करत होते आणि तेव्हा कुठे मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या 46 वरती जाऊन पोहोचते. चेतन पनाळकर लवकर बाद झाले. त्यानंतर मात्र आशिष पवार यांच्या माध्यमातून बाजू चालवली. दमदार स्कोर, दमदार धावफलक, एक सन्मानजनक धावफलक आशिष पवार यांच्या माध्यमातून बनवला गेला. 46 धावा, 47 धावांचं आव्हान मात्र आपण पाहतो टीम भारसाखळी संघाला दिलंय. जो संघ विजय होईल तो लगेच टॉस करण्यासाठी येणार आहे. फडतरवाडी संघासोबत आपण पाहतो दुय्यम फेरीची मॅच खेळवली जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रत्येक खेळाडूंसाठी एक विनंती असेल, लिंबू सरबताची सोय मात्र केली जाते. जरूर या आणि या लिंबू सरबत देखील घ्यायचं आहे. रखरखत्या उन्हामध्ये थोडासा दिलासा तुम्हाला देखील बॅटर या फार साखळी संघ जास्त वेळ नका घेऊ.
अमर आणि आनंद आपण पाहतो ही सलामीची जोडी असेल. आनंद पवार आणि स्ट्रायकिंग एंड वरती अमर आहे. आकाश बॉलिंग मार्क वरती शिवस्वराज्य प्रीमियर लीग मधील एक आयकॉन प्लेयर आहे. आकाशला आपण पाहतोय. आकाशच्या पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउट खेळून काढला जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक दोघे धावतात परंतु चेंडू दोघांनाही सापडणार नाहीये. आणि या फटक्यामध्ये होती ताकद. मिळतायत 4 धावा आणि या 4 धावेने शेवटची सुरुवात या 47 धावांच्या पाठलागाची. दुसरा बॉल अजून एकदा आपण पाहतो इनफिल्डला बीट करत असताना ऑफसाइडच्या दिशेला डीप एक्स्ट्रा कव्हर. अजून एकदा मोठा फटका येतोय. 4 धावा अफलातून फटका आलाय. फटका पाहायला मिळालाय. चेंडूवरती जाऊन हा फटका खेळला जातो. या दरम्यान 4 धावा येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 बॉल कंप्लीट 8 धावा धावफलकावरती. कॅच कंप्लीट. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकारांनंतर मिळवली जाते. याच सामरची विकेट म्हणजे आता लागतोय पहिला झटका. अर्थातच टीम भारसकळे संघाला. तीन बॉल कंप्लीट. एक विकेट गमावली जाते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. सुनील पवार मोठा फटका खेळला जातोय परंतु फटका फसला देखील जातोय. म्हणजेच यावेळी देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळणार आहे. 47 धावांचा पाठलाग करायचा. अमरने चांगली सुरुवात करून दिली. आता मात्र ही सुरुवात आणि तशीच लय मात्र कंटिन्यू आणि कायम ठेवायची आहे. अर्थातच बॅटर आनंद आणि सुनील पवार यांना. हो यावेळी मात्र आपण पाहतोय सटीक चेंडू हाताळला जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय. बॅट्सची मात्र अल्ट्रा आहे आणि यावेळी मात्र एक सिंगल रन देखील येताना पाहायला मिळेल. आणि सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 9 धावा पाहायला मिळत आहेत. 5 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. लाजवाब स्ट्रोक स्पेअर कट पाहायला मिळालाय. टी पॉइंट रिझन वरती आपणास पाहायला मिळत आहेत. या 4 धावा आणि या 4 धावेने संपली जाते ओव्हर. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावा 13. टीम भारसकळे संघ. चेतन पनाळकर डाव्या हाताचा डावखोरा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. समोर मात्र पाहायला गेलं तर बॅटर सुनील पवार देखील पाहायला मिळतात. नॉस्ट्राइक एंडला आनंद देखील पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 13 धावा बनवल्या गेल्या. आता 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय 12 ते 13च्या सरासरीने धावा बनवणं गरजेचं आहे आणि तेच मात्र केलं जाईल की ओव्हरमध्ये ते देखील पाहणं गरजेचं आहे. रखरखत्या उन्हामध्ये आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू वर्ग खेळतोय आपल्या संघाच्या नावासाठी, सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या नावासाठी. कारण की सह्याद्री क्रिकेट असोसिएशन संपूर्ण महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध करायचं आहे. चांगला चेंडू हाताळला जातोय. बॅक हँड डिलिव्हरी पाहायला मिळाले आणि या बीट डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अगदी कमी गतीने हाताळला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय आणि बॅट स्विंग मात्र
वेगाने केली जाते. याच कारणास्तव की काय डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. चेतन पन्हाळकर टू बॅटर सुनील पवार, दोन मातब्बर खेळाडू, दोन महारथी, दोन शेर सव्वाशेर खेळाडू आमने सामने आपणास पाहायला मिळत आहेत. एका बाजूला बारसकडे संघ तर दुसऱ्या बाजूला करण जोशी संघ. हो, स्विंग केला जातोय. पुन्हा एकदा आपणास स्विंग पाहायला मिळालाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला वळला जातोय. सन्मान द्यायचा होता, उभ्या बॅटीने खेळून काढायचा होता, परंतु नाही जमला. हा देखील बॉल डॉट येताना पाहायला मिळालाय. यावेळी मात्र पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत की वाईड बॉल आहे, जो मात्र आपण पाहतोय खूपच बाहेरून फेकी केला जातोय आणि या वाईड येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 1 ने बढती घेते. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 1 ने बढती घेत असताना जाऊन पोहोचले आमचे साथी धावलेखक स्कोर लेखक कळवतायत. यश 14 धावा कळवतोय यश. सकाळच्या सत्रापासून आता दुपारच्या सत्रापर्यंत आपण पाहतोय अचूक टिप्पणी त्याच्या माध्यमातून केली जाते. स्कोर बोर्ड मात्र आपण पाहतोय अचूक चालवला जातोय यश तोडकरच्या माध्यमातून आणि त्याने कळवलंय की 14 धावा, 14 मध्ये आता काय होणार आहे. कॅच कंप्लीट, विकेट, नो बॉल. त्यावेळी भीमर होता. जरूर रिप्ले देखील घेतला जाईल. आपण पाहतो भीमरसाठी हा रिप्ले असणार आहे आणि प्रत्येक संघासाठी आपण पाहतो एक रिव्ह्यू असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. एक इनिंगसाठी एक रिव्ह्यू दिला जाईल प्रत्येक संघाला, याची देखील नोंद घ्यायची ना. रिव्ह्यू आपण पाहतोय करण जोशी संघाचा असणार आहे. भीमरसाठी पंचांचा डिसिजन असेल हा भीमर आहे, हा नो बॉल आहे. आणि अगदी थर्ड अंपायर देखील कळवतात की हा नो बॉल आहे, म्हणजे हा पंचांचा डिसिजन हा कंटिन्यू केला जाईल. या चेंडूवरती धावा टोटल येणार आहेत 2 धावांनी येणारा चेंडू फ्री हिटचा, याची देखील नोंद घ्यायची. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता बढती घेते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा, येणारा बॉल फ्री हिट्स आहे. डॉट बॉल यावेळी कमी गतीने हाताळला. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आणि हेच आजच्या दिवसामध्ये जास्त करून पाहायला मिळत आहे. कमी गतीमध्ये परिवर्तन आणि त्याच्याच जोरावरती आपण पाहतोय संपूर्ण मॅच मध्ये पकड देखील ठेवली जाते करण जोशी संघाच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. 3 बॉल कंप्लीट झालेत आणि 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असलेल्या ओव्हर मधील. डॉट बॉल, अजून एक चेंडू निर्धाव येतोय. अजून एक चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी त्याच पद्धतीचा पाहायला मिळालाय. चेतन सूर्यकांत पन्हाळकर आपणास पाहायला मिळतोय बॉलिंग मार्क वरतून, ज्याच्या माध्यमातून रोखून ठेवलाय, उभं करून ठेवलाय, जकडून ठेवलाय आणि अगदी मात्र बेड्या ठोकल्या त्या 2 फलंदाजांच्या पायामध्ये. पुढे सरसावून इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरतून डीप वरती आपण पाहतो आउटफील्ड थोडीशी स्लो, क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू फील्ड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने जास्त मोठा फरक पडणार नाहीये. या 2 धावेने धाव फलक आता पुढे जात असताना संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. 5 बॉल कंप्लीट झालेत आणि एक शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. फटका खेळलाय, फटका फसलाय देखील. क्षेत्ररक्षक आहे, कॅच पकडली जाईल. यावेळी मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन. आनंद होतोय बाद. या शेवटच्या चेंडूवरती मिळवली जाते विकेट. अर्थातच आपण पाहतो या ओव्हर मध्ये आपल्या स्पेल मध्ये एक विकेट मिळवण्यामध्ये देखील यश आलंय.
नवीन फलंदाज महेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 ओव्हरच्या अखेरीस विक्रांत पनाळकर त्यावेळी फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये नो मॅच लँडमध्ये डिलिव्हर जरूर होणार आहे. याच्यावरती धावा पळून किती घेतल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. 2 धावा तर पूर्ण केल्या जातात. मिसफील्ड. तिसऱ्या धावेसाठी नाही जागा सोडली जाणार. यावेळी पाहायला गेलं तर विक्रांतला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरतून. यावेळी चेतन होता. चेतनच्या माध्यमातून आपण पाहतोय फिल्डिंग एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. फटका जरूर चांगला होता परंतु धावा एक एक वाचवायचे, धावा 2-2 वाचवायचे, कारण की या टीमला या स्पर्धेमध्ये आपण पाहतो टिकून ठेवायचं आहे. तीन चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. 22 रन ऑन स्कोर बोर्ड. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. आकाशाला मात्र आपण पाहतोय घट्ट मिठी देऊन येतोय. खालती आला होता आकाश, परंतु यावेळी चेंडू खाली सरळ येऊन आदळतोय जमिनीवरती आणि याच्यावरती देखील आपण पाहतो धावा धावून घेतल्या जातात. मोठे फटके येत नाहीत परंतु धावा देखील थांबत नाहीत. ही मॅचची कहाणी आहे. 3 धावा येताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता धावा 25 रन ऑन स्कोर बोर्ड. सरळ दिशेला ग्राउंडवरचा सेफ झोन, परंतु चेतन पनाळकर आहे तिथे तैनात. एकच रन येणार आहे. एक धाव धावफलकावरती जोडली जाते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती एकने जोडत असताना संघाची धावसंख्या आता धावफलकावर 26 धावा. 26 रन ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळत आहेत धावा. नवीन फलंदाज मंगेश येतील मैदानाच्या आतमध्ये आणि 5 चेंडू पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा या देखील पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे विक्रांतचा. फटका खेळलाय. यावेळी देखील आपण पाहतोय इनसाइड आउट खेळला जातोय. सहा चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहतोय धाव्यांची गरज आहे. 19 धाव्यांची गरज असणार आहे. काका बॉलिंग मार्क वरती.
बॉल काकांचा वाईड शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा दूरवरूनच जातो आणि याच कारणास्तव की काय आपण पाहतोय पंच कळवत आहेत की वाईड बॉल आहे म्हणजे आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज आहे. जर 2 मोठे फटके बनले पहिल्या 2 चेंडूवरती तर मॅच मध्ये आपण पाहतोय एंटर करू शकते. हा वाईड बॉल येतोय. हा वाईड बॉल येत असताना अगदी मात्र आपण पाहतोय डॉट बॉल येतोय हा निर्धाव चेंडू येतोय. फटका फसलाय यावरती देखील आपण पाहतोय फक्त 1 रन येणार आहे. आता धाव थोड्याशा मात्र आपण पाहतोय अवघड पद्धतीने बनल्या जात आहेत. 2 धावा तर बनवलेत. तिसऱ्या धावेसाठी मात्र आपण पाहतो रनआउट होताना देखील पाहायला मिळणार आहे. नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि आता विजयासाठी या 3 मध्ये हवेत 14 धावा. तीन मध्ये विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. चला मॅचला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका आणि मॅच संपल्यानंतर लगेचच टॉस देखील केला जाईल. पडतरवाडी टीम कॅप्टन तुम्ही देखील इथे उपस्थित राहायचं आहे लगेचच. फटका खेळलाय सरळ दिशेला अगदी मात्र आपण पाहतोय चेतन पनाळकर धावतायत. चेंडू फील्ड केला जाईल, फेकी केला जाईल. 2 धावा तर येत आहेत. आता येणारे 2 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 12 धाव्यांची गरज आहे. येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज असणार आहे याची देखील नोंद घ्या. 2 चेंडूवरती 2 षटकार खेचले जातील का? जर खेचले तर मॅच तुमची आणि जर नाही खेचले तर मॅच मात्र करण जोशी संघाची, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये नो मॅच लँडमध्ये डिलिव्हर होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या उंचीवरतून 4 धाव्यांसाठी 4 धाव्यांसाठी लेझी क्रिकेट पाहायला मिळत आहे. थोडंसं आपण पाहतोय ओव्हर कॉन्फिडन्सला अगदी समोर आला मात्र आपणास पाहायला मिळाला हा चौकार. आता विजयासाठी पाहतोय 1 बॉल आणि 8 धाव्यांची गरज. वाईड येते आता 1 चेंडू मध्ये बनवायचे 7 धावा. वन बाउन्स सीमारेषे पार 4 धाव्यांसाठी मात्र आपण पाहतोय दमदार चौकार. फक्त आणि फक्त आपण पाहतोय 2 धाव्यांनी मात्र मॅच जिंकवली जाते. रनचेस पाहायला मिळतो. 2 धावा दूर राहते अर्थातच टीम भार साखळे संघ. वेल प्लेड टीम भार साखळे संघ. आता जाऊया टॉसच्या दिशेने. कॅप्टन यायचंय काका, टॉस करण्यासाठी लगेच या. आणि कॅप्टन फडतरवाडी टॉस करण्यासाठी लगेच यायचं आहे. मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान राहुलजी तोडकर साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय.
राहुलजी तोडकर साहेब या तुमच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो या मॅचचा. तसेच जे संघ मैदानावरती उपस्थित आहेत त्यांना विनंती करेल लगेचच यायचं लिंबू सरबत सरबताची आपण पाहतोय सोयी सुविधा कोर कमिटीच्या